हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोन बिलाचं रहस्य. स्मिता, माझ्या फोनचं बिल आलंय का? राहुलने नेहमीसारख्याच आवाजात विचारलं. ती स्वयंपाकघरात होती. हातात पीठ मळलेलं, पण मन कुठेतरी दुसरीकडेच. गेल्या काही महिन्यापासून राहुलच्या वागण्यात एक सूक्ष्म बदल जाणवत होता. आधीसारखी मोकळीक, गप्पा, हसणं काहीच राहिलं नव्हतं. तो ऑफिसमधून येई, मोबाईलवर काहीतरी टाईप करत बसे आणि माझ्या नजरेतून नजर चुकवी. माझं मन मात्र शांत नव्हतं. एके रात्री तो झोपल्यानंतर मी सहजच त्याच्या फोनचं बिल पाहिलं आणि माझ्या हातातलं सगळं थिजून गेलं. त्या बिलावर एकाच नंबरवरून महिनाभर सतत कॉल्स, सकाळी, दुपारी, रात्री, कधी 10 मिनिटं, कधी अर्धा तास, कधी तासभर. आणि त्या नंबरसमोर लिहिलं होतं सिस्टर माया. सिस्टर? माझ्या तोंडूनच निघालं. तो हॉस्पिटलशी काही संबंध ठेवत नाही, मग हा नंबर कोणाचा? दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला गेल्यावर मी नेटवर शोधलं. तो नंबर एका खाजगी नर्सिंग होमचा असल्याचं दिसलं. नाव माया देशमुख, सिनियर नर्स, रिटायर्ड. मनात शंकेचं वादळ उठलं. पहिली प्रेमिका असेल का, की एखादं गुपित, का एखाद्या आजाराचं प्रकरण? मी मन शांत ठेवायचं ठरवलं, पण त्याच रात्री राहुलच्या मोबाईलवरून मायाताई नावाचं नोटिफिकेशन आलं. आज भेटू शकतोस का? मला काही सांगायचं आहे. माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी मी राहुलच्या मागोमाग बाहेर पडले. तो ऑफिसच्या दिशेने न जाता शहराच्या उपनगरातल्या एका जुन्या हॉस्पिटलकडे गेला. मी दुरूनच निरीक्षण करत होते. तो आत गेला आणि अर्धा तासानंतर बाहेर आला. डोळे लाल, चेहरा गंभीर. त्याच्यानंतर तीच महिला, पांढऱ्या केसांची, साडीतली सुसंस्कृत व्यक्ती बाहेर आली. ती शांतपणे निघून गेली. त्या क्षणी मी ठरवलं, आता हे सत्य मला कळायलाच हवं. दुसऱ्या दिवशी मी थेट त्या हॉस्पिटलमध्ये गेले. रिसेप्शनवर विचारलं, माया देशमुख? उत्तर आलं, त्या इथे आता काम करत नाहीत, पण जवळच्याच जुन्या क्वार्टर्समध्ये राहतात. मी थोडी भीती घेऊन तिकडे गेले. दरवाजा ठोठावला. आतून मृदू आवाज आला, या, उघडं आहे. तीच महिला माझ्यासमोर होती. वय 60च्या आसपास, पण चेहऱ्यावर एक शांतता. मी ओळख सांगितली, मी राहुलची बायको स्मिता. ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, मला माहीत होतं एक दिवस तू नक्कीच येशील. मी गोंधळले. म्हणजे? ती थोड्या वेळाने बोलली, स्मिता, राहुलला मी लहानपणापासून ओळखते. खरं सांगायचं तर त्याचा जन्म मीच पाहिलाय. तुम्ही नर्स होतात ना? हो, पण त्या दिवशी फक्त नर्स नव्हते, मी एका आईच्या अपराधाची साक्षीदार होते. माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती पुढं म्हणाली, त्या हॉस्पिटलमध्ये राहुलचा जन्म झाला होता, पण जन्मानंतर त्याच्या खरी आईने त्याला सोडून दिलं. ती अविवाहित होती. समाजाच्या भीतीने बाळ ठेवू शकत नव्हती. तेव्हा मी एका बिना अपत्य जोडप्यानं तुझ्या सासू-सासऱ्यांनी तो मुलगा दत्तक घेतला. मी निशब्द झाले. मायाताईचा आवाज थरथरत होता. मी तो रहस्याचा धागा कधीच सोडला नाही, पण गेल्या महिन्यात त्याची खरी आई मरणपंथाला लागली आणि शेवटी तिनं मला सांगितलं, त्याला सत्य सांग. म्हणून तुम्ही राहुलला फोन करत होता? हो. मला त्याच्यावर काही देणं लागलं नव्हतं, पण सत्याचं ओझं फार जड झालं होतं. त्या क्षणी मला कळलं, मी ज्या गोष्टीचा संशय घेत होते ती वेगळीच होती. राहुल फसवत नव्हता, तो आपलं अस्तित्व शोधत होता. मी घरी परतले त्या रात्री राहुल शांतपणे बसला होता. मी विचारलं नाही, पण त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. स्मिता, मला काही सांगायचं आहे. मी ज्यांना आई वडील म्हणतो ते माझे खरे पालक नाहीत. मी त्याचा हात धरला. मला माहीत आहे. मी अलगद म्हटलं. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, तू? हो. मी मायाताईंना भेटले. मला सगळं समजलं.
तो थोडा वेळ गप्प बसला. डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर हलकं समाधान. माझं आयुष्य खोटं नाही का स्मिता? मी शांतपणे म्हणाले. आयुष्य खोटं नसतं राहुल. ते फक्त थोडं लपलेलं असतं. तुझं प्रेम, तुझं बालपण, तुझं नातं सगळं खरं आहे. फक्त सत्य उशिरा आलं एवढंच. काही दिवसांनी आम्ही त्या मायाताईंना पुन्हा भेटायला गेलो. त्यांच्या हातात एक छोटा लिफाफा होता. ही तुझ्या खरी आईची शेवटची इच्छा होती, त्या म्हणाल्या. त्यात एकच पत्र होतं. राहुल, मी तुला माझं नाव नाही देऊ शकले, पण देवाचं वरदान मात्र दिलं की तू जिथे जाशील तिथे माणुसकी घेऊन जाशील. माफ कर मला. राहुल शांतपणे पत्र मिटवून ठेवलं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या क्षणी आम्हा दोघांना जाणवलं, काही सत्य उशिरा समोर येतात पण त्यामुळे आयुष्य अधिक खऱ्या अर्थाने जिवंत होतं. घरी परतताना राहुल म्हणाला, स्मिता, जर तू नसतीस तर मी कदाचित सत्य पचवू शकलो नसतो. मी हलकेच म्हणाले, कधी कधी सत्य म्हणजे नात्याची परीक्षा असते आणि आपण ती एकत्र दिली. गाडीच्या काचांवर पाऊस धडकत होता. आमचं नातं त्या पावसासारखं झालं. काही क्षण धुसर, पण शेवटी स्वच्छ आणि निर्मळ. कधी कधी ज्या गोष्टी संशयासारख्या दिसतात त्या प्रत्यक्षात सत्याच्या शोधाची सुरुवात असते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.